आणि मग आज आपले अजितदादा माझे काका हे आज आपल्या सर्वांमध्ये इथं असू शकले असते। तिचा इतिहास आपण तिथं बघू। तुम्हाला आठवत असेल 2023 ला एक ऍक्सिडेंट झाला होता। ते कुठलं विमान होतं? लेअर जेटचं विमान होतं। हे बघा इथं आता ते विमान तुम्हाला क्लिअरली दिसेल नाही दिसेल माहित नाही, हे पडलं, हे घसरत गेलं, पाऊस इथं पडत होता, स्पीड खूप होतं, विमानचा टाईप लेअर जेटचाच होता। आता काही लोक लगेच टीव्हीवर बोलायला लागले होते की अरे बारामतीचं जे विमान आहे त्या ILS सिस्टम नाहीये, असं बरेच रिसर्च अभ्यासू लोक म्हणायला लागले। बरोबर आहे, पण त्याच विमानतळावर बऱ्याच वेळा अनेक वेळा मोठे इंडस्ट्रियल्स पासून सगळे तिथं उतरलेले आहेत ILS सिस्टम नसताना। आणि ILS सिस्टम बद्दल आपण चर्चा करतोय तर हा ऍक्सिडेंट जिथं झाला मुंबईला, तिथं तर हायली ऍडव्हान्स सिस्टम आहे, ILS सिस्टम सुद्धा आहे, तरी सुद्धा हा अपघात झाला कसा? त्यामुळे फक्त ILS सिस्टम बारामतीला नाही म्हणून ते ढकलून त्या ठिकाणी चालणार नाही। आता हा ऍक्सिडेंट झाला, कसा झाला, काय झाला, व्हिजिबिलिटी वर ढकलून मोकळे झाले विमानाचे, अजून पाऊस होता, हे होतं, मग ILS सिस्टम असताना पाऊस होताना सुद्धा बाकी विमानं लँड होऊ शकत होते, मग आमच्या VSR या कंपनीचं लेअर जेटचं विमान का लँड होऊ शकलं नाही आणि का घसरत गेलं याचा अभ्यास कुठं ना कुठे त्या ठिकाणी करावा लागेल। 2023चा हा विषय, मग आतापर्यंत रिपोर्ट आला असेल, आतापर्यंत एन्क्वायरी क्लिअर झाली असेल, तो रिपोर्ट मीडियाकडे आला असेल, तो रिपोर्ट कंपनीली जे लोक आत होते, ज्या कंपनीली ते भाड्यावर घेतलं होतं त्या लोकांना दिला असेल अशी अपेक्षा आपण करू। कारण 2 वर्ष एवढा मोठा अपघात होऊन हे कुठेही रिपोर्ट कोणी दाबू शकत नाही। बघूया काय झालं पुढे। दुर्दैव असं 2023 ला हा अपघात झाला, पण आतापर्यंत त्याचा रिपोर्ट आलेला नाही। अजितदादांचा दुर्दैवी ऍक्सिडेंट झाल्यानंतर त्या बातम्या जेव्हा अख्ख्या देशामध्ये तुमच्या माध्यमातून त्या ठिकाणी केल्या गेल्या, तेव्हा कुठेतरी DGCA ला तिथं जाग आली आणि फायनल रिपोर्ट सून इन सप्टेंबर 2023 मुंबई लेअर जेट असं सांगण्यात आलं। म्हणजे कुठेतरी VSRचा एक होल्ड आहे DGCA वर, असं आमच्या सगळ्यांचं मत आहे। म्हणून एवढा मोठा रिपोर्ट होऊन त्या ठिकाणी तो दाबण्यात आला। मग का हा रिपोर्ट दाबण्यात आला? हा रिपोर्ट जर आतापर्यंत आला असता, तो जर सरकारपर्यंत पोहोचला असता, तर मग काही गोष्टींमध्ये बदल होऊ शकले असते आणि मग आज आपले अजितदादा माझे काका हे आज आपल्या सर्वांमध्ये इथं असू शकले असते। पण हा रिपोर्ट न झाला, न त्याच्यावर चेक झालं, कसं घडलं याचा कुठेही अभ्यास त्या ठिकाणी झाला नाही। हा रिपोर्ट आजपर्यंत दाबला असं आमच्या सगळ्यांचं त्याच्यामध्ये म्हणणं आहे। बरं ठीक आहे, भारताने हा रिपोर्ट दाबला, मग आता इंटरनॅशनल लेवलला काय झालं ह्याचा अभ्यास तुम्ही बघूया। EASA युरोपियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सी, ह्यातले काही विमान आहेत, लेगेसी आहे, ग्लोबल आहे, जे विमानं दुबईला पण पोहोचू शकतात, लंडनला सुद्धा पोहोचू शकतात, एवढी मोठी विमान आहेत। तुम्ही बघितलं असेल जेव्हा माझ्या मतदारसंघामध्ये एक फार मोठे क्रिकेटर हे आले होते, एक फार मोठं विमान घेऊन तिथे मी गेलो होतो आणि ते विमान हे लंडनला सुद्धा लँड होतं आणि ते कोणाचं होतं? ते VSRचं होतं। मग हे विमान लंडनला तिथं पोहोचत असेल, नाही तर युरोपमध्ये तिथं जात असेल, जेव्हा ही घटना भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये घडली 2023ची, त्याची दखल युरोपियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सीने घेतली आणि एजन्सीने VSRला विचारलं, अरे बाबा तुला TCO थर्ड कंट्री ऑपरेटर म्हणून आम्ही परवानगी दिलेली आहे, तुम्ही आमच्याकडे लँड होऊ शकता, पण ही घटना घडली कशी याचा रिपोर्ट आम्हाला तू दे, सेफ्टी तू करतो काय करतो कशा, या बाबतीत आम्हाला थोडी तरी माहिती दे। दुर्दैवाने आतापर्यंत ती माहिती ही या मोठ्या एजन्सीला, या VSR कंपनीली दिलेली नाही। तिथे सुद्धा हे दाबण्यात आलं आणि कुठेतरी काहीतरी गोष्ट लपवण्यात आली आणि त्यांनी सांगितलं लेवल 1 ची त्रुटी असल्याच्या कारणाने EASA कडून VSRचा परवाना रद्द झाला। लेवल 1 म्हणजे काय? सगळ्यात बेसिक सेफ्टी, ज्याच्यामुळे ऍक्सिडेंट होऊ शकतो, विमान पडू शकतं, माणूस जाऊ शकतो, याला लेवल 1 ची सेफ्टी त्याच्यामध्ये म्हणतात। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।